नमस्ते मॅडम, मी तिरंगा रक्षक दैनिकातून आलोय। विषय असा आहे की आता सध्या मलकापूर नगरपंचायत नगर परिषद निवडणुका सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत। तर ही तुम्हाला जी इतर मागास प्रवर्ग महिला या राखीव प्रवर्गातून तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली, ती तुमच्या कुटुंबानं पक्षानं लादलेली आहे की काय? तुम्हाला काय म्हणायचं याबद्दल? ही जी उमेदवारी आहे ही मला पक्षाने लादलेली किंवा माझ्या कुटुंबातून लादलेली नाही। ही उमेदवारी मला धनगर समाजाकडून, कारण ओबीसी असं आरक्षण पडलेलं आहे, ओबीसी महिलांसाठी आरक्षण पडलेलं आहे, त्यासाठी धनगर समाजाने मला ही उमेदवारी दिलेली आहे आणि मी समाजाचा मान राखून ही उमेदवारी घेतलेली आहे। दुसरा प्रश्न असा आहे मॅडम की आजपर्यंत राष्ट्रीय काँग्रेस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या माध्यमातून मनोहर शिंदे उपनगराध्यक्ष माजी यांच्या सहकार्यातून जी मलकापूरसाठी विकास कामं विधायक कामं झालेली आहेत ती कोणकोणती झालेली आहेत, आता यापुढे तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर कोणकोणती कामे करणार आहात? आता मनोहर भाऊंच्या आणि पृथ्वीराज बाबांच्या सान्निध्यातून मोफत बस सेवा, प्रियदर्शनी कन्यारत्न अभियान, त्यानंतर 24 तास पाणी सेवा, ह्या सर्व योजना राबवलेल्या आहेत। आणि मी नगराध्यक्ष झाल्यानंतर दफनभूमी जे करायचे आहे त्यासाठी योजना करणार आहोत। त्यानंतर पार्किंग किंवा मुलांसाठी बगीचे यासाठी नवीन नवीन योजना राबवण्यात येणार आहेत। आता सध्या तुमच्या समोर जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे, आता मलकापूर नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये सध्या चर्चा सुरू आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती। मग आता या ठिकाणी भाजपची धनशक्ती तुमच्या विरोधात उभी आहे, तर तुम्ही ते जनशक्तीच्या माध्यमातून त्यांचा पराभव करणार किंबहुना तुम्हाला अवघड जाणार या वेळेला निवडणूक, किंबहुना काय परिस्थिती सध्या मलकापूरची काय? लोकांचा विश्वास हा महत्वाचा असतो। प्रत्येक कोणत्याही गोष्टीत लोकांचा विश्वास हा फार महत्वाचा आहे। तो विश्वास मनोहर भाऊ आणि पृथ्वीराज बाबांच्या पाठीमागे आहे। हे असं वातावरण तर आहे, त्यामुळे धनशक्तीचा इथे काही उपयोग नाही, जनशक्तीच निवडून येणार आहे। ओके, धन्यवाद।